नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील ऋतुराज आजवनी आला या लेखाचं अभिवाचन करणार आहे. अजूनही पहाटे पहाटे थोडी थंडी जाणवत आहे. दुपारी उन्हाच्या थोड्या झळाही जाणवत आहेत. शिशिरामध्ये पाने गळून झाडे उघडी नागडी झाली आहेत. डोंगर उघडे बोडके झाले आहेत. माझ्या घराशेजारची काही झाडं अजूनही त्यांची पानं गाळून निसंग होत आहेत. विरक्त निसर्ग संन्यस्त होतो आहे. खरं म्हणजे निसर्गातील हा बदल आजच माझ्या लक्षात आला आहे. एरवी निसर्गाकडे बघण्यासाठी माझ्यापाशी वेळ कुठे असतो? मी माझ्याच मस्तीमध्ये चूर असतो. किंबहुना निसर्ग माझ्या आजूबाजूला आहे हेच मला माहीत नसतं. 6 ऋतूंचे 6 सोहळे बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी थोडं झाड आहे. माझा प्रवास बाल्यावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत एकाच दिशेने सुरू आहे. निसर्ग मात्र रोज नवी रूपं धारण करतो आहे. रोज नवे विभ्रम दाखवतो आहे. कालची सकाळ आज नाही, आजची संध्याकाळ उद्या नाही. कालची झाडं आज नाहीत आणि आजचं आकाश उद्या नाही. सृजनाचा एक वसंतोत्सव इथं रोज साजरा होतो आहे. इथं रोज काहीतरी मरत आहे आणि रोज काहीतरी जन्माला येत आहे. पाने गाळून मरणप्राय झालेल्या चाफ्याच्या देठातून एक कळी लुकलुकताना मला दिसली. काजूच्या आणि आंब्याच्या फांद्यांमधून नवी पालवी फुटताना दिसली. एक बुलबुलचे जोडपे गर्रकन माझ्या डोक्यावरून उडून पलीकडच्या पारिजातकावर जाऊन बसले. हे बुलबुल एवढे दिवस होतं कुठे? एक कोकिळा समोरच्या आंब्याच्या झाडावर बसून आपला गळा फुलवते आहे आणि मला वसंतराव देशपांडे आठवत आहेत. कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको फुलवू नको अफुला गळा, असं म्हणणाऱ्या वसंतरावांचं हेच गाणं माझ्या ओठावर येत आहे. लाल भडक डोळ्यांचा भारद्वाज पक्षी माझ्या बागेच्या कुंपणावरून उड्या मारतो आहे. खरंच माझा भाग्योदय होणार आहे. दयाळ पक्ष्यांची एक जोडी त्यांच्या शेपटीचा तुरा उडवत किर्र आवाज करत माझ्या अंगणात उतरते आहे. कावळे माझ्या घराशेजारच्या माडाच्या झाडांचे दोर चोचीने काढत आहेत. सगळ्या पक्ष्यांची घरटे बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. काजूची झाडं संपूर्णपणे मोहरून गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी लाल जर्द आणि पिवळे धमक बोंडू दिसायला लागले आहेत. आंब्याच्या झाडावरचा मोहर गळून पडला आहे आणि लहान खुऱ्या कैऱ्या फांदीवर डोलताना दिसत आहेत. माझ्या घराच्या शेजारच्या रानामध्ये माकडांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. आता बुलबुल पक्षी फारच धीट झाले आहेत. बुलबुलांच्या एकामागून एक अशा अनेक जोड्या येऊ लागल्या आहेत. डोईवरचा लाल पिवळा तुरा नाचवत आणि मान वाकडी करत ते चुळबुळ चुळबुळ करत आहेत. काही बुलबुलांची मजल माझ्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून वळचणीला घरटे बांधण्यापर्यंत गेली आहे. कितीतरी काड्या खाली पडत आहेत. कितीतरी नवीन आणल्या जात आहेत. एका नवीन जन्मोत्सवाची तयारी पूर्णत्वाला जात आहे. हे घरटं पूर्ण होईपर्यंत थांबावं की या बुलबुलांना हुसकावून लावावं? घरटं पूर्ण झाल्यावर आणि बुलबुलांनी आत अंडी घातल्यावर मग काय? या अंड्यामधून निघालेली पिल्लं कायमची निघून गेल्यावर माझं काय होईल? हे घरटं काढून टाकावं की ते तसंच राहू द्यावं? माझ्या रिकाम्या घराला या रिकाम्या घरट्यांची सोबत तशी काही वाईट नाही. माझ्या घराशेजारच्या बांबूच्या बेटांवर काल मला काही हिरवे पोपटी लाल चोचीचे नाजूक पोपट दिसले. मोठा थवाच होता त्यांचा. त्यांच्या पंखाचा फर्र असा आवाज मी स्पष्टपणे ऐकला. मला धामणस्करांची चुपचाप उन्हाळ्याच्या वेळा झाडावर राघू आले ही कविता आठवली. या राघूंचे डोळे भिऊ भिऊ होते. माझी अशी कोणती भीती त्यांना वाटत होती की माझे हृदयच मळलेले होते? हे राघू आता आंब्याच्या प्रत्येक फळाची परीक्षा घेतील. आंब्याच्या पिकण्याचे प्रमाणपत्र देतील. मग तुरु तुरु धावणाऱ्या खारी त्यांच्याशी भांडतील.
हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आमचाच आहे असं म्हणतील. आणि मी मात्र या दोघांपैकी कोणीही प्रमाणपत्र दिलेला आंबा पक्का पिकलेला आहे असं समजून त्याचा निशंक आस्वाद घेईन. माझ्या बागेतील चाफ्याचं झाड मरूनच गेलं होतं अशी माझी धारणा बनली होती. त्याच्या अंगावरची सगळी पानं गळून फक्त सुक्या काड्या राहिल्या होत्या. या झाडांनाही आता अचानक या कळ्या कुठल्या दिसायला लागल्या आहेत. हा चाफा आता अंग प्रत्यंगानं बहरून येईल आणि वैराण वैशाखामध्ये पांढऱ्या शुभ्र पताका फडकवेल. सगळी झाडं आता पाना फुलांनी बहरून येतील. सगळा आसमंत मोहून आणि गंधित करून टाकतील आणि निरभ्र आकाशाशी रात्रीचं हितगुज साधतील. माझ्या घराशेजारचे फणसाचे झाड अचानक लेकूरवाळं झालं आहे. ते अंगाखांद्यावर लेकरं वागवत आहे. लेकुरे उदंड झाली अशी स्थिती आहे. फणसाच्या या नाजूक कुयऱ्या मला नदीकाठी उगवलेल्या केवड्याची आठवण करून देत आहेत. करवंदाच्या झुडपांमध्ये नाजूक इवली हिरवी कोवळी करवंद दिसायला लागली आहेत. माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. भल्या पहाटे झाडं पक्ष्यांच्या कुजबुजीने जागी होत आहेत. झाडांवर जणू पक्ष्यांशी शाळा भरते आहे. चोचीमध्ये चोच घालून हे पक्षी प्रेमाचे गाणे गात आहेत. बाहेर उन्हाचा पुपाटा वाढत चालला आहे आणि इथं निसर्ग मात्र नव्या नवलाईने नटतो आहे. सर्वत्र चैत्र पालवी फुटते आहे. तनातनाला आणि मनामनाला नवी उभारी येत आहे. सृजनाची आणि नवनिर्माणाची गुढी उंच उभारली जात आहे. आता थोड्याच दिवसात वैशाख सुरू होईल. वैशाख वणवा सर्वत्र पेटेल. त्या वैशाखावर मात करण्यासाठी निसर्ग तयार होतो आहे. मला वाटतं निसर्ग या वैशाखाचीच वाट पाहत होता. त्याला या वैशाखाला वाकुल्या दाखवायच्या होत्या. निसर्ग भर उन्हामध्ये तेजाळून निघतो आहे आणि मी मात्र वाढत्या उन्हाला त्रासून माझ्या घराच्या आणि मनाच्याही खिडक्या बंद करून घेतल्या आहेत. मी घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये हे असंच होतं. कधी बेसुमार पाऊस असतो, कधी बोचरी थंडी आणि कधी हे असे चटके देणारे ऊन. मला यापैकी काहीच सहन होत नाही. मी माझे सगळे ऋतू माझ्या घरातच साजरे करतो. झाडे मला नेहमी बोलावतात, पक्षी निमंत्रण देऊन जातात, परंतु त्यांची निमंत्रण स्वीकारायची माझी हिंमत होत नाही. मला माहीत आहे की माझं हृदय झाडांचं नाही आणि माझं मन पाखरांचं नाही. निसर्गाशी असलेली माझी नाळ मी केव्हाच कापून टाकली आहे. मी निसर्गाशी फटकून का वागतो आहे? मला निसर्गाची भीती वाटते आहे की माझ्या मनात अपराधीपणाची भावना आहे? निसर्गाने तर मला कधीच वाळीत टाकलेलं नाही. मग मी एकटा का राहतो आहे? भर दुपारी मी माझ्या घरात एकटाच बसलेलो आहे. रेडिओवर मधुवंती दांडेकर गात आहेत. ऋतुराज आजवनी आला, नवसुमनांचा नवकलिकांचा बहर घेऊनी आला, ऋतुराज आजवनी आला. मलाही एक कविता सुचत आहे. कवितेचं शीर्षक आहे हा उभा वसंतदारी. शिशिर संपला आता आणि हा उभा वसंतदारी. शिशिर संपला आता आणि हा उभा वसंतदारी. स्वागत करण्या जाऊ कसा मी वस्त्रे जुनी पुराणी. उंच उंच झाडांनी या उभारल्या नव्या कमानी. उंच उंच झाडांनी या उभारल्या नव्या कमानी. पिवळ्या पोपटी पानांनी ही झाडे नटली नव्यानी. हा वसंत आता घेऊन येईल. हा वसंत आता घेऊन येईल नवीन नवीन नवलाई आणि इथल्या परिसराला येईल नवी झळाळी. हाका जातील येथून आता, हाका जातील येथून आता दूर दूरच्या दिशांनी. नि दूत देवाचे येतील काही धावून निळ्या परांनी. इथल्या झाडांवरती फुलेही फुलली रंगीबिरंगी. पक्षी आले मयूरपंखी दुरून कुणी ऋतुभाषी. हे पक्षी आता झोपून देतील, हे पक्षी आता झोपून देतील. उठवतील मला सकाळी, चला उठा व्हारे सच सांगून कानिक पाळी. ही जुनीच झाडे नवीन आणि, ही जुनीच झाडे नवीन आणि. पडेल प्रश्न तुलाही, पटेल तुझला सौंदर्यच इथले आहेच तसे चिरस्थायी. चैत्र मास हा आला जवळी, चैत्र मास हा आला जवळी.
ही वर्दी नववर्षाची, गुढी उभारून या हो तुम्ही त्या आम्रतरूच्या खाली, त्या आम्रतरूच्या खाली. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता बेल आयकॉनला क्लिक करा.